नाशिकमध्ये आज झी 24 तास नाशिक सन्मान 2026 या विशेष कार्यक्रमाचं आयोजन. नाशिकशी संबंधित विविध विषयांवर चर्चा तर कुंभमेळा निमित्तानं विशेष चर्चासत्र. 10वीच्या विद्यार्थ्यांची आजपासून कसोटी. तब्बल 29,000 विद्यार्थी देणार परीक्षा. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाचं नियोजन. अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल 28 तारखेपूर्वीच येणार. डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर डाउनलोड. तर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयानं रोहित पवारांचे आरोप फेटाळले. अजित पवार जिवंत असताना तुम्ही कसे वागलात, साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर टीका. अपघाताचं राजकारण करू नका, विखेंचा सल्ला. मुंबई महापालिकेमध्ये आज विशेष सभेचं आयोजन. स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे तर शिक्षण समिती अध्यक्षपदी राजश्री शिरवडकर यांची बिनविरोध निवड होणार. मुंबईमध्ये 1.25 वर्षानंतर शिवसेनेचा महापौर दिसणार. सामंजस्यानं महापौरपद वाटून घेण्यावर शिवसेना आणि भाजपमध्ये एकमत. सूत्रांची झी 24 तासला माहिती. भिवंडीच्या नव्या महापौरांची आज निवड होणार. गणिताच्या जुळवाजुळवीमध्ये काँग्रेसकडून भाजपला धोबी पछाड. भाजपचे 9 नगरसेवक काँग्रेस आघाडीसोबत. चंद्रपूरचा हिशेब चुकता करण्याचा प्रयत्न. राज्यसभेच्या एका जागेवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष. राज्यसभेच्या एका जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा. शरद पवारांसाठी जागा सोडायला आदित्य ठाकरेंचा नकार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. AI समिटला लावणार हजेरी. विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार होणार. राजकीय गाठीभेटी होणार का, याकडे लक्ष. जयकुमार गोरे आमच्यापेक्षा मोठे आणि दिग्गज. त्यांच्या वक्तव्यावर बोलताना भीती वाटते. शंभूराज देसाईंची गोरेंवर खोचक टीका.